कर्क राशी 20 जुलैनंतर सर्वात मोठा धक्का. झोप उडवणाऱ्या सत्याचा उलगडा होणार. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. कर्क राशीचे व्यक्तींनो, 20 जुलैनंतर तुमच्या आयुष्यात अशी एक घटना घडू शकते जी तुमचा अनेक वर्षांचा गैरसमज दूर करेल. एखादं सत्य, एखादी व्यक्ती किंवा एखादा निर्णय अचानक तुमच्या समोर येईल आणि त्या क्षणी तुम्हाला जाणवेल की जे दिसत होतं ते खरं नव्हतंच. हा काळ काहींसाठी धक्का देणारा असेल तर काहींसाठी नव्या आयुष्याची सुरुवात ठरेल. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ नक्की लिहा आणि सांगा तुमच्या मनात सध्या कोणती सर्वात मोठी चिंता आहे, कारण आजचा हा संदेश कदाचित त्या चिंतेशी थेट जोडलेला असू शकतो. जीवनात अचानक उलगडणारे सत्य. 20 जुलैनंतर ग्रहांची स्थिती कर्क राशीच्या व्यक्तींना काही महत्त्वाच्या गोष्टींचा उलगडा करून देणार आहे. अनेक दिवसांपासून तुम्ही एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवत आहात, एखाद्या नात्याला जपण्याचा प्रयत्न करत आहात किंवा एखाद्या स्वप्नासाठी संघर्ष करत आहात. पण आता नियती तुम्हाला त्या सर्वामागचं खरं चित्र दाखवणार आहे. काही लोकांना कळेल की ज्यांच्यासाठी त्यांनी सर्वस्व दिलं तेच लोक त्यांच्या पाठीमागे वेगळाच खेळ खेळत होते. काहींना एखाद्या जवळच्या व्यक्तीबद्दल असं काही समजेल ज्यामुळे त्यांच्या मनाला मोठा धक्का बसू शकतो. हा धक्का वेदनादायक असला तरी तो तुमच्या भल्यासाठीच असेल, कारण कधी-कधी देव आपल्याला सत्य दाखवण्यासाठी परिस्थिती कठोर बनवतो. ज्या गोष्टीपासून आपण डोळे झाकतो त्या गोष्टी नियती स्वतः आपल्या समोर आणते. मनात सुरू असलेली घालमेल आता संपणार. गेल्या काही महिन्यांपासून कर्क राशीच्या अनेक व्यक्ती मानसिक तणावातून जात आहेत. सतत विचार, काळजी, भविष्याची चिंता आणि स्वतःच्या निर्णयांबद्दल संभ्रम या सगळ्यामुळे मन थकून गेलं आहे. 20 जुलैनंतर हळूहळू या प्रश्नांची उत्तरं मिळू लागतील. ज्या गोष्टींबद्दल तुम्ही रात्रभर जागून विचार करत होता त्या गोष्टींचा मार्ग स्पष्ट होऊ लागेल. अनेकांना अचानक असा अनुभव येईल की आतापर्यंत जे अशक्य वाटत होतं ते आता शक्य दिसू लागलं आहे. तुमच्या आयुष्यातील अंधार हळूहळू कमी होईल आणि आशेचा एक नवीन किरण दिसेल. मात्र त्यासाठी तुम्हाला सत्य स्वीकारण्याची तयारी ठेवावी लागेल. विश्वासघाताचा कटू अनुभव. कर्क राशीच्या व्यक्ती मनाने खूप भावनिक असतात. ते लोकांवर पटकन विश्वास ठेवतात आणि नात्यांसाठी स्वतःचं नुकसानही सहन करतात. पण याच स्वभावाचा काही लोक गैरफायदा घेतात. 20 जुलैनंतर काही व्यक्तींना एखाद्या विश्वासू व्यक्तीकडून निराशा मिळू शकते. ज्या व्यक्तीला तुम्ही तुमचं सर्वस्व समजत होता ती व्यक्ती तुमच्या अपेक्षेप्रमाणे वागणार नाही. हे सत्य समोर आल्यानंतर मनाला वेदना होतील. काही रात्री अश्रूंमध्ये जातील. मनात प्रश्न निर्माण होतील की मी एवढं चांगलं वागलो तरी माझ्यासोबत असं का झालं. पण लक्षात ठेवा, प्रत्येक विश्वासघात तुमचं नुकसान करण्यासाठी नसतो. काही विश्वासघात तुम्हाला चुकीच्या लोकांपासून दूर नेण्यासाठी घडतात. आर्थिक बाबतीत मोठा निर्णय. पैशांच्या बाबतीतही हा काळ महत्त्वाचा आहे. काही लोकांनी केलेल्या आर्थिक व्यवहारांबद्दलचं सत्य समोर येऊ शकतं. कोणावर आंधळा विश्वास ठेवून पैसा गुंतवला असेल तर सावध राहा. 20 जुलैनंतर आर्थिक नियोजनात बदल करावा लागेल. एखादा जुना अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता आहे. काहींना नवीन उत्पन्नाचे मार्ग मिळतील. मात्र लोभापासून दूर राहणं गरजेचं आहे. पटकन श्रीमंत होण्याच्या मोहात कोणताही निर्णय घेऊ नका. ग्रहस्थिती सांगते की संयम ठेवल्यास पुढील काही महिन्यात आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होऊ शकते. प्रेम जीवनातील मोठा खुलासा. प्रेमाच्या बाबतीत कर्क राशीच्या व्यक्तींना सर्वात जास्त भावनिक धक्का बसण्याची शक्यता आहे. काहींना त्यांच्या जोडीदाराच्या मनातील खरं स्थान कळेल. जे लोक एकतर्फी प्रेमात आहेत त्यांना त्या नात्याचं वास्तव समजेल. काहींसाठी हा काळ नातं तुटण्याचा असेल तर काहींसाठी नातं अधिक मजबूत होण्याचा असेल. जर तुमच्या नात्यात काही गोष्टी लपवल्या गेल्या असतील तर त्या आता समोर येऊ शकतात. सुरुवातीला हा खुलासा वेदनादायक वाटेल, पण पुढे जाऊन तुम्हाला समजेल की तेच तुमच्या आयुष्यासाठी आवश्यक होतं. स्वामी समर्थांचा आशीर्वाद सांगतो की खोट्या नात्यांपेक्षा सत्य कितीही कठोर असलं तरी ते स्वीकारणं अधिक चांगलं असतं. वैवाहिक जीवनात नवीन वळण. विवाहित व्यक्तींसाठी हा काळ खूप महत्त्वाचा आहे. काही गैरसमज दूर होतील. अनेक दिवसांपासून चालू असलेले वाद संपुष्टात येऊ शकतात. तुमच्या जोडीदाराशी मनमोकळं बोलण्याची गरज आहे. काही गोष्टी तुम्ही मनातच ठेवत आला आहात त्या आता व्यक्त करा. 20 जुलैनंतर जोडीदाराकडून एखादी अशी गोष्ट समजू शकते जी तुमच्या विचारांपेक्षा पूर्णपणे वेगळी असू शकते. हा उलगडा तुमच्या नात्यात नवीन विश्वास निर्माण करू शकतो. करिअरमध्ये अनपेक्षित बदल.
नोकरी किंवा व्यवसायातही काही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. काहींना नवीन संधी मिळतील, काहींना नवीन जबाबदारी मिळेल. ज्या व्यक्तींना वाटत होतं की त्यांच्या मेहनतीची दखल घेतली जात नाही, त्यांना आता योग्य फळ मिळण्याची शक्यता आहे. तथापि काही लोकांना कार्यक्षेत्रात एखाद्या सहकार्याचं खरं रूप समजू शकतं. त्यामुळे निर्णय घेताना भावनांपेक्षा वास्तवावर विश्वास ठेवा. कुटुंबातील एक महत्त्वाचा प्रसंग. घरामध्ये एखादा महत्त्वाचा विषय चर्चेत येऊ शकतो. कुटुंबातील एखाद्या सदस्याशी संबंधित सत्य समोर येऊ शकतं. काही जुन्या मतभेदांचा शेवट होईल. घरात शांततेचं वातावरण निर्माण होईल. मात्र काही प्रसंगी संयम राखणं अत्यंत आवश्यक आहे. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला या काळात तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल. अचानक मिळणारा दैवी संकेत आणि भाग्याचे दार उघडणे. कर्क राशीच्या अनेक व्यक्तींना 20 जुलैनंतर एक असा अनुभव येऊ शकतो जो त्यांच्या मनात कायमचा कोरला जाईल. हा अनुभव एखाद्या दैवी संकेताच्या रूपात असू शकतो. काहींना एखादं स्वप्न पडेल, काहींना अचानक एखाद्या जुन्या व्यक्तीची भेट होईल, तर काहींना असा संदेश मिळेल ज्यामुळे त्यांच्या आयुष्याची दिशा बदलू शकते. गेल्या काही काळात तुम्ही ज्या गोष्टीसाठी मनापासून प्रार्थना करत आहात त्या संदर्भात विश्व तुम्हाला उत्तर देण्यास सुरुवात करेल. अनेक वेळा आपण देवाकडे उत्तर मागतो, पण ते उत्तर आपल्या अपेक्षेप्रमाणे मिळत नाही. मात्र यावेळी मिळणारे संकेत दुर्लक्षित करू नका. विशेषतः 20 जुलै ते पुढील 11 दिवसांमध्ये घडणाऱ्या छोट्या छोट्या घटनांकडे लक्ष द्या. एखाद्या अनोळखी व्यक्तीचे शब्द, एखादा योगायोग किंवा अचानक निर्माण झालेली संधी तुमच्या भाग्याचे बंद दार उघडू शकते. ज्या व्यक्तींना वाटत होतं की त्यांचे नशीब त्यांची साथ देत नाही, त्यांना आता परिस्थिती बदलताना दिसेल. हळूहळू अडथळे दूर होतील. रखडलेली कामे मार्गी लागतील. अनेक दिवसांपासून ज्या गोष्टीसाठी संघर्ष सुरू होता त्या संघर्षाला आता यशाची किनार मिळू शकते. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून पुढे जात रहा, कारण प्रत्येक वेदनेमागे एक कारण असते आणि प्रत्येक प्रतीक्षेनंतर एक सुंदर क्षण नक्की येतो. कदाचित 20 जुलैनंतर सुरू होणारा हा काळ तुमच्या आयुष्यातील त्या सुंदर क्षणांची सुरुवात ठरू शकतो. स्वामी समर्थांचा गुप्त संकेत. स्वामी समर्थ नेहमी सांगतात की जीवनात घडणारी प्रत्येक घटना काहीतरी शिकवण्यासाठी येते. जर एखादं सत्य तुमच्या समोर येत असेल तर त्यापासून पळू नका. 20 जुलैनंतर तुम्हाला मिळणारे संकेत दुर्लक्षित करू नका. एखादं स्वप्न, एखादी अचानक भेट, एखादा फोन किंवा एखादा संदेश तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलू शकतो. स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेवा. जे तुमच्यासाठी योग्य आहे तेच घडेल. पुढील 21 दिवस का ठरणार निर्णायक? 20 जुलैनंतरचे पुढील 21 दिवस कर्क राशीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. या काळात घेतलेले निर्णय पुढील अनेक महिन्यांवर प्रभाव टाकतील. नवीन संधी ओळखा. चुकीच्या लोकांपासून अंतर ठेवा. स्वतःच्या मनाचा आवाज ऐका. जे सत्य समोर येईल त्याला स्वीकारा, कारण याच काळात नियती तुमच्यासाठी एक नवीन अध्याय लिहायला सुरुवात करत आहे. दुःखाच्या मागे लपलेला आनंद. जेव्हा आयुष्यात धक्का बसतो तेव्हा आपल्याला वाटतं सर्व काही संपलं, पण अनेकदा हाच धक्का आपल्या नवीन सुरुवातीचा पाया असतो. आज जे अश्रू आहेत ते उद्या आनंदात बदलू शकतात. आज जे तुटलेलं वाटतंय ते अधिक मजबूत होऊ शकतं. विश्वास ठेवा. देव तुमच्या आयुष्यातून काही काढून घेत असेल तर त्याच्या बदल्यात तो काहीतरी अधिक चांगलं देण्याची तयारी करत असतो. भावनिक साथ. कर्क राशीच्या व्यक्तींनो, तुम्ही खूप सहन केलं आहे. अनेकदा स्वतःच्या वेदना लपवून इतरांच्या आनंदासाठी जगला आहात. अनेक रात्री अश्रूंमध्ये गेल्या. अनेक स्वप्न अपूर्ण राहिली. अनेकदा तुम्ही एकटे पडल्यासारखं वाटलं. पण लक्षात ठेवा, प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर सकाळ होतेच. 20 जुलैनंतर तुमच्या आयुष्यात जे काही घडेल ते कदाचित सुरुवातीला धक्का देईल, पण पुढे जाऊन तुम्हाला समजेल की तेच तुमच्या आयुष्यासाठी आवश्यक होतं. स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत. विश्वास ठेवा, प्रार्थना करा आणि धैर्याने पुढे चला. तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर अध्याय अजून लिहायचा आहे. जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर आहे तर कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिहा आणि हा संदेश त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा ज्याला सध्या आयुष्यात आशेची सर्वात जास्त गरज आहे. स्वामी समर्थ तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो. तर हे होतं आजचं राशी भविष्य, आणि हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमयी आणि प्रगतिकारक जाओ, हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.